चिंचवड विधानसभा राजकारणातील रंगत वाढत चालली असून जगताप कुटुंबियांच्या विरोधातील सर्वच जण आता जोमाने तयारीला लागले आहेत। भाजपमधून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, माजी नगरसेवक चंद्रकांत नखातेंच्या पाठोपाठ आता स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे। विधानसभेसाठी भाजपमधूनच माजी नगरसेवकांपैकी माया बारणे, सिद्धेश्वर बारणे हे सुद्धा चर्चेत आल्याने रंगत वाढली आहे। गोविंद गार्डन मध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वतःहून मेळावा आयोजित केला होता। 2 वेळा नगरसेवक राहिलेले शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे। आज पिंपळे सौदागर मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांची बैठक घेतली। कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना आमदारकी लढवण्यासाठी आग्रह केला। शत्रुघ्न काटे यांनी भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त करत चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे। भाजप श्रेष्ठीने 2 वेळा महापौर पद, विरोधी पक्षनेते पद आणि स्थायी समितीचे चेअरमन पद देऊ असं म्हटलं, मात्र ऐनवेळी पक्षाने काटे यांना डावलले। पक्षावर नाराज असलेले शत्रुघ्न काटे यांनी आता मात्र माघार घेणार नसल्याचं सांगत चिंचवड विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे। लोकशाहीत सर्वांना आपली मतं आणि उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे असंही काटे म्हणाले। भाजपकडून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप, चंद्रकांत नखाते यांच्या पाठोपाठ भाजपमधून शत्रुघ्न काटे इच्छुक असल्याने भाजपची डोकेदुखी वाढू शकते। भाजपने मला संधी दिली नाही तर बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं म्हणत भाजप श्रेष्ठीला इशारा दिला आहे। ऐनवेळी शत्रुघ्न काटे बंडखोरी करू शकतात असंही बोलले जात आहे।